हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्प्रमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन। आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरू करतो। कालच्या चिंतनामध्ये आपण भगवद्गीतेतील 6 नंबरच्या श्लोकाचा विचार केलेला होता आणि त्यावर असणारी 28 नंबरची ओवी, ती शेवटची ओवी, त्याच्यावरही आपण विचार झालेला आहे, चिंतन झालेलं आहे। आज आपण एक नवीन श्लोकाला सुरुवात करतोय। मत्थ परतरम नान्य किंचिदस्ति धनंजया मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणाईव। एक प्रसिद्ध असा दृष्टांत माऊलींनी आणि भगवद्गीतेनं आपल्याला इथं दिलेला आहे। अतिशय सुंदर दृष्टांत आहे मण्याचा आणि सुताचा, आणि त्यासाठी माझ्या वाचून दुसरं काही नाही हे सांगण्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे। भगवंताशिवाय दुसरं सत्य काही नाही आहे, जे आहे ते भगवंतच आहे। त्यामुळं सोन्याच्या दोरामध्ये सोन्याचंच मणी जसे ओवलेले असतात, त्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी सर्व जगत असं एकत्र गुंफलेलं आहे, ओवलेलं आहे, गोवलेलं आहे। मत्त परतरम म्हणजे परतरम म्हणजे दुसरं काही नाही माझ्या वाचून, परमार्थता दुसरं सत्य काही नाही। म्हणण्याचा उद्देश आहे माझ्या वाचून सत्य काय नाही। माझ्या वाचून सृष्टी जरी दिसत असली तर ती मिथ्या आहे, ती सत्य नाही। त्यामुळे मीच एक सत्य आहे हे भगवंतांना सांगायचं आहे। आणि ते सांगण्यासाठी नान्य किंचिदस्ति धनंजया, दुसरं काहीही नाही। मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव। सोन्याचे मणी जसे सोन्याच्या दोऱ्यामध्ये ओवलेले असतात, तसं माझ्या ठिकाणी ही माझीच सगळे आहेत, हे यांना एकत्र गुंफलेलं आहे, ते माझ्यामुळे गुंफलेलं आहे, असं सांगणारा हा श्लोक आहे। प्रसिद्ध दृष्टांत आहे आणि ते दृष्टांतचा वर्णन माऊलीने 2, 3, 4 ओव्यामधून केलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। विचार केला तर माझ्या वाचून दुसरं काही सत्य नाही हा एक सिद्धांत सांगतात भगवंत। म्हणजे ब्रह्मसत्य जगद मिथ्या हा जो वेदांताचा सिद्धांत आहे किंवा सर्व वेदांत शास्त्रानं काढलेलं एक गाभा तत्व, जे सारभूत तत्व जे आहे ते तत्व सिद्धांत, तो त्या सिद्धांताचा विचार या श्लोकामधून केलेला आहे। माझ्याशिवाय दुसरं काही नाही म्हणजे मी सगळीकडे आहे। दोन्ही गोष्टी म्हणजे एका ठिकाणी अध्यारोप सुद्धा केलेला आहे आणि अपवादही या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळतो। म्हणजे काही नाही हे दाखवलेलं आहे आणि काही आहे हे दाखवलेलं आहे। त्यामुळे सत्य काय आहे तेच आहे। त्यामुळं पहिल्यांदा कुठल्याही भक्ताची जी तयारी असते, ही तयारी होतानाच असं आहे की देव आहे हे वाटणं फार गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, देव आहेच अशी त्याची खात्री झाली पाहिजे, म्हणजे भगवंत आहेच अशी खात्री झाली पाहिजे। ही एक दुसरी पायरी त्या साधनेतली आहे। पहिल्या पायरीमध्ये देव आहे या विचारानं तो साधनेला लागतो आणि देव आहेच या खात्रीपर्यंत तो येतो आणि खात्रीपर्यंत आल्यानंतर बऱ्यापैकी त्याची उच्च दर्जाची साधना चालू असते। पण शेवटच्या साधनेमध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये देवच आहे, अन्य काही नाही, देवच आहे। आता देवच आहे म्हटल्यावर दुसरं काही नाही असा त्याचा अर्थ होतो। इथं भगवंत तेच सांगतात, मत्ता परतरम ना अन्य किंचित, दुसरं काही जरा सुद्धा किंचित सुद्धा माझ्यापेक्षा वेगळं, माझ्या वाचून दुसरं काहीही काय नाही, सत्य नाही। म्हणजे परमार्थता विचार केला तर सत्य नाही। धनंजय असा शब्द वापरला आहे अर्जुनाला
श्लोकामध्ये. म्हणून मयी सर्वमिदम, इदम सर्वम म्हणजे इदम सर्वम हे सगळं जे विश्व आहे, प्रोत्तम सूत्रे मणिगणा इव, मणी जशी व्हावेत एखाद्या सूत्रामध्ये तसे ओवले गेलेले हे सगळे जीव आहेत. ही अपरा आणि परा प्रकृती एकत्र मनाच्या स्वरूपात माझ्या ठिकाणी ओवलेली आहे. सगळे 84 लक्ष जीव आणि स्थावर जंगम ह्या सगळ्या चराचर सृष्टीला बांधून ठेवणारा एकमेव धागा कोणता असेल तर तो भगवंत आहे. त्यामुळं भक्ताची शेवटची जी साधनेची पराकाष्ठा ज्याला आपण म्हणतो, शेवट ज्याला आपण म्हणतो, तो देवच आहे यामध्ये झाला पाहिजे. देव आहे, देव आहेच आणि देवच आहे. देवच आहे म्हटलं की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मेव नापराहा या सिद्धांतापर्यंत ही साधना पोचली पाहिजे. आणि या साधनेपर्यंत पराकाष्ठा करावी लागते. आणि पराकाष्ठा शब्दाचा अर्थ आहे जेव्हा माझ्याजवळ जे तत्व आहे त्या तत्वाचा मला वेध घ्यायचा आहे. यासाठी वर्णन करताना भगवंत सांगतात की परमार्थता दुसरं सत्य नाही, म्हणून तू दुसऱ्याच्या नादाला लागू नकोस. ज्याला अन्य शब्द वापरला आहे ना, अन्य नान्य, अन्य शब्द आहे ना प्रपंचाबद्दल वापरलेला आहे, विषयाबद्दल वापरलेला आहे. प्रत्येक या सृष्टीच्या माया रूपानं तयार केलेलं हे जे आकर्षक रूप आहे त्या आकर्षणाबद्दल अन्य शब्द वापरलेला आहे. त्यामुळे या अन्यामध्ये आपण जेव्हा गुंतून जातो त्यावेळी भगवंताशी अनन्य होणं राहून जातं. हा मुद्दा त्यातला आहे. अन्याच्या नादाला आपण लागलो की भगवंताशी अनन्य होणं राहून जातं. आणि भगवंताशी शरणागता यावी. भगवंतच माझं स्वरूप आहे म्हणजे मी त्या धाग्यातून जेव्हा बाहेर जाईन तेव्हा मला काही कोणतीच किंमत मिळणार नाही. किंवा धाग्यातून सुटलेला एखादा मणी हा स्वतंत्र मणी राहतो, पण धाग्यामध्ये जेव्हा तो असतो तेव्हा त्याला माळ म्हणतात. ही माळ म्हणजे जेव्हा स्थानभ्रष्टा श्लोक आहे संस्कृतमध्ये, स्थानभ्रष्ट ज्याची होते, भ्रष्टता होते, आपल्या स्थानावरून जर घसरलं तर त्याची अवस्था अगदी अधपतित अशी होत असते, अधपात त्याचा होत असतो. उदाहरण दिलेल्या त्या संस्कृत श्लोकामध्ये, तो श्लोक पाठ नाही मला, पण त्यामध्ये म्हणतात की स्थानभ्रष्टाची अवस्था काय होते. त्यामध्ये दात, नख, केश, नरा असे 4 शब्द वापरलेले आहेत. स्थानभ्रष्टाची अवस्था सांगताना दंत, केश आणि काय म्हटलं वर्णन, दंत, नख, केश आणि नर म्हणजे मानव. ह्या तिघांनी आपलं स्थान जर सोडलं तर त्याची अवस्था काय होते याचं त्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. दात आपल्या तोंडात असतात ना त्यावेळी सुंदर दिसतात. त्या दाताचं वर्णन फार कवीने केलेलं आहे की कसे आहे दात, अशा आहेत तशा आहेत, दाताची पंक्ती म्हणलेला आहे. तर हे सगळे सुंदर दिसतात हसायला लागलं की. पण तो दात जर पडला तर ज्याचा दात आहे पडलेला त्याला सुद्धा हातात धरवत नाही तो. का? त्यानं आपलं स्थान सोडलं की त्याची किंमत गेली. म्हणून आपल्या स्थानापासून बाजूला जाऊ नये. आपलं स्थान जे आहे त्या स्थानाला बळकट धरून राहावं. म्हणजे आपलं सोडलं की मग तो स्थानभ्रष्टता होते. त्यासाठी 4 गोष्टींची उदाहरणं दिलेली आहेत. एखाद्या तरुणीचा केश संभार जो असतो, ती लांब लांब केश बघितलं की त्या एखाद्या तरुण मुलगीचा किंवा तरुण स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसतं. पण तेच केस जेव्हा त्या केसाच्या ह्याच्यातून बाहेर पडतात, तुटून बाहेर पडतात, त्यावेळी त्याची गुंतावळ तयार होते. आणि ती गुंतावळ इतकी घाणेरडी वाटते की तो त्याला हातात सुद्धा धरूशी वाटत नाही, टाकून देतात ते. का? त्याला काही किंमतच नाही. कशाबद्दल? तर त्या मुख्य केसातून ते बाहेर पडलं म्हणून, स्थानभ्रष्ट झालं म्हणून. नख असतात तोपर्यंत हातात बोटात तोपर्यंत सुंदर, बोटाला सौंदर्य प्राप्त करून देतात. पण जेव्हा ती नख काढली जातात तेव्हा ती कुठंतरी दूर फेकावी लागतात, कारण त्याची किंमत संपलेली असते. तसा एखादा माणूस आपल्या स्थानावरून घसरला की त्याची किंमत कमी होते. बऱ्याच वेळा असा अनेक वेळा अनुभव पदावर असणाऱ्या लोकांसाठी येत असतो. जी पदाव माणसं असतात ना, जेव्हा त्यांचं पद जातं किंवा निवृत्त होतात त्या पदावरून त्यावेळी त्यांना किंमत कोणीही देत नाही. आणि पदावर असताना तर त्याला किंमत असते, कारण ती खुर्चीला किंमत असते. त्याला वाटत असते आपल्याला किंमत आहे आणि त्यामुळे तो तसाच जगत असतो. खुर्ची सोडली की मग त्याची किंमत खरी कळायला लागते. परंतु
इथं वर्णन केलंय, स्थान भ्रष्ट झाला की त्याला कोणी किंमत देत नाही. तर मनी जे आहे ते एका सूत्रामध्ये ओवलेले आहेत आणि ईश्वर नावाचं सूत्र आहे, परमात्मा नावाचं सूत्र आहे. सूत्र म्हणजे दोरा. एकाच दोऱ्यामध्ये, एकाच धाग्यामध्ये ओवलेली ही सृष्टी आहे. या सृष्टीतून एकाचा तर मणी जर घरंगळून बाहेर पडला तर त्याला थोडी सुद्धा किंमत राहत नाही. कारण तो ज्या जागेवर असतो त्या जागेला, अधिष्ठानाला किंमत आहे. त्यामुळे अधिष्ठानावर असणं, अधिष्ठानाला पकडून राहणं हे जीवाचं मुख्य कर्तव्य आहे. जेव्हा जीव ते कर्तव्य विसरतो त्यावेळी या सगळ्या धाग्यातून त्याचं बाहेर होतं आणि अधपतन व्हायला लागतं. भगवंत सांगतात, माझ्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ काय नाही, माझ्यापासून दुसरं सत्य काय नाही. परमार्थता जरा सुद्धा, किंचित सुद्धा सत्य नाही. म्हणजे सोन्याचा दोरा आहे आणि सोन्याचेच मणी आहे, मणी सोन्याचे आहे आणि सोन्याचा धागा आहे. या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या दृष्टांतामध्ये दिलेल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की जर मला सोडून तू जर काहीतरी व्यवहार करत असेल तर त्या व्यवहाराला काही अर्थ नाही. समर्थांची ओवी एक प्रसिद्ध आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील ते याचे, परितेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, खरंच चळवळीमध्ये सामर्थ्य आहे. पण सामर्थ्य जे चळवळ आहे त्या चळवळीला मात्र मुख्य जो खांब आहे, मुख्य जो पाया आहे, फाउंडेशन आहे, तो भगवंतच आहे. आणि भगवंत मानला पाहिजे तरच त्या चळवळीला अर्थ राहतो. म्हणून जीव जे वळवळ चळवळ संसारामध्ये करत असतो, करू दे. संसार करत असतो, प्रपंचचा सावरत असतो, विषयासक्त होत असतो, पण भगवंताला विसरून जर तो विषयाची इच्छा करत असेल तर तो अधपतित झाला. म्हणून भगवंताला धाग्याला पकडून उरलेल्या सगळ्या गोष्टी करायचं, आपलं स्थान न सोडता मन्याने ते काम करायचं आहे. आणि मनी शब्दाचा अर्थ आहे ही स्थावर जंगम सगळी सृष्टी आहे. त्यात जीव रूपानं 84 लक्ष योनीतील असणारे सगळे जीव जे आहेत, ह्या सगळ्या जीवांचा उल्लेख मन्यांच्या ठिकाणी केलेला आहे. पण मनी ही सोन्याचेच आहे. हा मुद्दा जर लक्षात घेतला तर भगवंतानं निर्मिती केलेली ती भगवत रूप आहेत, सगळेच भगवत रूप आहेत. जीव ब्रह्मेव नापरा असा सिद्धांतच सांगतो. मग सिद्धांत जर जीव ब्रह्मेव नापरा आहे आणि ब्रह्म जर सत्य असेल तर जीव का सत्य नाही, हा मुद्दा आहे त्यामधला. आणि हा मुद्दा जर ज्यावेळी लक्षात आपल्या येईल त्यावेळी मी सुद्धा भगवंत आहे, मी ब्रह्मरूप आहे ना, आणि मी ब्रह्मरूप असल्यामुळं ते सदचिद्रूप आनंदरूप जे लक्षणं, अस्तिभाती प्रिय रूप असणारी जी सगळी लक्षणं माझ्यामध्ये दिसतात. माझ्यामध्ये ते काय आहेत, DNA आपण म्हणतो त्याला, ती गुणसूत्र, परमात्म्याची गुणसूत्र माझ्यामध्ये आहे. त्यामुळं जसे वडील आई वडील आहे त्या आई वडिलांची गुणसूत्र घेऊन मुलं जन्माला येत असतात. त्यामुळे मुलं आई वडिलांपेक्षा भिन्न राहतच नाहीत. हा विचार मुलांना आई वडिलांची आठवण असेल तर कळेल ना, मी त्यांच्यापासून वेगळा नाही. ज्यावेळी त्याच्यापासून हात सोडून मुलं जातात, मी एखाद्या ह्याच्यामध्ये गेलो आपण यात्रेमध्ये, आणि 5-6 वर्षाचं मूल जेव्हा आईचा हात सोडतं, वडिलांचं बोट सोडतं आणि आईचा पदर सोडतं, त्यावेळी त्या जत्रेमध्ये, यात्रेमध्ये, गर्दीमध्ये भरकटून जातं आणि मग आई वडिलाला शोधत बसतं. कारण त्याला कळायला लागतं की आपण आता त्याच्यापासून बाजूला गेलेलो आहे. त्याचं खरं स्थान कुठलं आहे, आई वडील आहे. ज्ञान आणि भक्ती हे आई वडिलाचं स्वरूप आहे. आईचा पदर ही भक्ती आहे आणि वडिलांचं बोट हे ज्ञान आहे. या दोन्हीला पकडून आपण जेव्हा जातो तेव्हा या माळेमध्ये राहतो. ही माळ तशीच आहे आणि त्या माळेचा विचार माऊलीने आणि भगवंतानी इथं भगवद्गीतेमध्ये दृष्टांताच्या द्वारा सांगून दिलेला आहे की ज्यावेळी आई वडिलांचं बोट तो आणि पदर सोडतो ना, त्यावेळी या जत्रेमध्ये म्हणजे समस्त संसारामध्ये भटकत राहतो. आणि ह्याचं भटकणं जे असतं ना, ते भटकणं म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा फजिती होणं, पुन्हा पुन्हा दुःखरूप संसाराशी सामना करत राहणं, मायेशी झगडत राहणं, रडत राहणं, कणत राहणं, व्यथेनं व्याकुळ होणं, या पलीकडं फिरणं, भटकणं याला ज्याला म्हटलेलं आहे ना. त्यावेळी या धाग्यातून मणी सुटला ना तर सुटलेला मणी कुठं घरंगळत जाईल हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच दृष्टांताद्वारे भगवंत इथं सांगतात, माझ्यापेक्षा अन्य काही सत्य मानूच नका. ज्यावेळी सत्य मानायला जाल त्यावेळी भगवंताला असत्यता दिल्यासारखी परिस्थिती होईल.
तेच सत्य जर असेल तर एकच सत्य आहे जगामध्ये. जर संसार सत्य झाला तर देवाला किंमत काय राहिली आहे? ज्याने जन्माला घातलं, सृष्टीची निर्मिती केली. आता मागच्या एक 2-4 श्लोकामध्ये आपण बघितलं ही भगवंताची माया परा आणि अपरा प्रकृतीची धार आहे, किती व्यापकतेने विस्तारलेली आहे. आणि याचा सत्ताधीश जो आहे, स्फूर्ती देणारा जो आहे तो भगवंत आहे. याचा विचार माऊली आणि भगवंत या श्लोकामधून करतात. मत्त परतरम ना अन्य किंचित दस्ती धनंजया मयी सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणाई व म्हणजे त्यासारखे गोवलेले आहेत. माऊली याच्यावरती भाष्य करताना सुंदर भाष्य करतात. त्याच्यावरती फार सुंदर 1-2-4 ओव्या दिलेल्या आहेत. त्याचा विचार आपण करणार आहोत. आपण ज्ञानेश्वरी समोर घेऊन बघत असाल आणि ऐकत असाल चिंतार्थ, त्याचा फायदा खूप जास्त होईल. आपण बरेच वेळा परमपूज्य खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा संदर्भ तरी चिंतनामध्ये तरी घेत असतो. अगदी कदाचित अभ्यासामध्ये वेगळे असतील संदर्भ, पण तरीसुद्धा चिंतनामध्ये आपण ती ज्ञानेश्वरी वापरतो. तर त्यामध्येच बोलतात बघा, माझ्या वाचून दुसरे काही परमार्थता सत्य नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुकाराम महाराज 3 वेळा सांगतात. जे त्रिवार बोलणं जे असतं ना ते ठासून सांगण्यासाठी असतं, पटवून देण्यासाठी असतं. पहिल्यांदा देव आहे, एक तू सत्य आहेस. देवच आहे हे दुसरं सत्य आहे. म्हणजे देव आहेच हे दुसरं सत्य आहे आणि देवच आहे हे तिसरं 3 वेळा सांगितलेलं आहे. देव आहे, देव आहेच आणि देवच आहे. हे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. म्हणजे त्रिवार जे बोललं जातं त्यामुळं दुसरं काही नाही हे सांगण्यासाठी आहे. माऊली काय दृष्टांत देतात बघा. हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मूळ ते रश्मी नव्हते केवळ होय ते भानू. भानू म्हणजे सूर्य. रोहिणीचे जळ म्हणजे रोहिणी नक्षत्रामध्ये जे दृष्टीस येतं, दृष्टीस पडतं, भासमान होतं ते दुपारच्या भर उन्हात भर दुपारी रोहिणी नक्षत्र असतं. असं एक वर्णन शास्त्रानं करून सांगितलेलं आहे. तया ते पाहता येई जे मूळ म्हणजे मध्यानाच्या वेळी रोहिणी मुहूर्त असतो. त्यावेळी सूर्याची किरणं सरळ अशी एका ओसाड माळावरती उकर भूमीवरती पडतात तेव्हा पाणी असल्याचा भास होतो आणि त्यालाच म्हटलेलं आहे मृगजळ. रोहिणीचे जळाचा शब्दाचा अर्थ आहे रोहिणी. असा शब्द का वापरला तर रोहिणी मुहूर्तावर ते पाणी दिसतं म्हणून. म्हणून रोहिणीचे जळ आणि रोहिणीचे जळ म्हणजे मृगजळ. आता परत त्याला मृगजळ म्हणण्याचं कारण आहे वेदांतातला प्रसिद्ध दृष्टांत आहे. कारण त्या मृगजळाला त्या भासमान असणाऱ्या बळजाकडे धावत हरणं पळत असतात. दुपारच्या उन्हामध्ये तहानलेली हरणं जी असतात ती तहानलेली हरणं धावत ते पाणी आहे म्हणून जातात, पळतच राहतात. कारण पुढे 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 ते पाणी दिसत राहतं आणि पुढे पुढे जसे जात राहते तसं उन्हामध्ये अगदी शीन येतो आणि त्रासून ती मरून जातात, ऊर फुटतो त्यांचा, असं म्हणलेलं आहे. हा मृगजळाचा प्रसिद्ध दृष्टांत आपल्याला वेदांत शास्त्रामध्ये बघायला मिळतो. बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. म्हणून रोहिणीचे जळ कळलं असेल, आपल्याला लक्षात आलं असेल त्याला रोहिणीचे जळ का म्हटलं. ते तयाचे पाहता येई जे मूळ. त्या मृगजळाचा भास होतो, पण त्या मृगजळाचं मुख्य कारण जर बघायला गेलं, का दिसतं मृगजळ? हरणाला दिसतं, माणसाला पण दिसतं. बघा, सृष्टी ही जीवनमुक्ताला पण दिसते. ज्यांनी ब्रह्मनिष्ठ आहेत माणसांना, संत महात्मे आहेत, त्यांना पण सृष्टी दिसते, त्यांना पण प्रपंच दिसतो. म्हणजे त्यांना प्रपंचच दिसत नाही असं नाही होत. प्रपंच दिसतो पण ते त्याला सत्यत्व देत नाही, हा मुद्दा आहे. आणि तसं माणसांना पण, इतर माणसांना पण ते मृगजळ दिसत असतं. पण कुठला माणूस एखादी घागर घेऊन पाणी आणायला ते आणायला जात नाही, कारण त्यांना माहिती आहे दिसतंय ते उन्हाचं फक्त दिसतंय असं त्यांना माहिती. पण हरणाला कोणी सांगायचं? हरिण काय करतं? धावतं आणि ते पाणी पिण्यासाठी पळत असतं. जीव हरणाच्या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या. आणि माणसं ज्याला आपण म्हणतो ती जीवनमुक्त संतांच्या ठिकाणी आहे. माणसांना कळतं इथं मृगजळ नाही. तर इथं माऊली म्हणतात या रोहिणीचं मूळ जर रोहिणी जळाचं जर मूळ पाहायला जर गेलं तर मुख्य बघायला गेलं तर कळेल की केवळ किरणं त्या मृगजळाला कारण नाही. त्याचे पाहता येई जे मूळ ते रश्मी. रश्मी म्हणजे किरणं
रश्मी नव्हती, केवळ होय ते भानू, फक्त किरणच त्याला कारणीभूत आहेत असं नाही. किरण हे सूर्यापासून आलेलं आहे. खरं कारण कोणतं असेल मृगजळाला, तर सूर्य हे मुख्य कारण आहे. म्हणजे मृगजळ जे दिसतं त्या मृगजळाला कारण सूर्य आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या मुळापाशी त्या एखाद्या कार्याचं कारण सापडत असतं. बहुतेक वेळा खूप लोक कार्याबद्दल विचार करतात, कार्याबद्दल बोलतात आणि कार्याशीच संबंधित व्यवहार करत असतात, पण कोणीही कारणापर्यंत जात नाही. आणि जे कारणापर्यंत गेले ते संत झाले आणि कार्यामध्ये गुंतून राहिलेत ते सारखे कसे झालेत, जीव रूपानं सतत जीव दशेमध्ये राहिलेत. पण कोणत्याही गोष्टीचं मुळापाशी तर कार्याच्या त्या कारणापाशी आपल्याला कार्याचं पाठीमागं गेलो तर कारण सापडत असतं. म्हणून हे कारण बघणं फार गरजेचं आहे. मृगजळाचं मूळ कारण सूर्यकिरण नाहीत, तर सूर्य आहे. हे मुख्य मुद्दा इथं भगवंत आपल्याला सांगतात. त्यामुळं विश्वोत्पत्तीला कारण भगवंत आहे. म्हणून भगवंतच मुख्य आहे, भगवंत सत्य आहे, अन्य काही नाही हे मानलं पाहिजे. या दृष्टांतातून काय सांगायचं आहे, सूर्य हे भगवंताच्या ठिकाणी आहे. रोहिणीची जळ हा संसार आहे, रोहिणीची जळ हा संसार आहे. आणि इथं जे म्हटलेलं आहे रश्मी जो आहे ना ते प्रतिबिंब आहे. रश्मी शब्द जो आहे ना तो प्रतिबिंब त्याचा आहे. या प्रतिबिंबाचं भासमान असतं, त्याला ते कारण नाही. खरं जे आहे ते बिंब कारण आहे सगळ्याला. त्यामुळे प्रतिबिंबामध्ये अडकणारे सगळे जीव जे आहेत ते प्रतिबिंबाच्या हालचालीकडे बघत राहतात आणि सुखी किंवा दुःखी होत असतात. याचाच विचार इथं माऊली सांगतात की मृगजळाचं मूळ कारण सूर्यकिरण नसून हा सूर्य आहे. त्यामुळे विश्वाच्या उत्पत्तीला कारण आणि विश्वाच्या लयालाही कारण. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलेलं आहे विश्वाचा लय सुद्धा जो आहे तो भगवंताच्याच ठिकाणी आहे. म्हणून वर्णन सुद्धा आहे. भागवत आपल्याला सांगतंय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याही हेतवे. विश्वोत्पत्तीला हेतू कोण असेल तर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. असा आपण श्लोक सुरुवातीचाच बोलतो भागवतातला. तर हे रोहिणीचं नक्षत्र जे आहे ते भर दुपारी असतो मुहूर्त, उकर भूमी असते आणि याचा संयोग झाला की अशाच पद्धतीनं ही प्रकृती महदादी तत्वे मन बुद्धी अहंकार पंचमहाभूते ही सर्व असून सुद्धा त्यांच्यामुळं काय होत नाही. म्हणजे उकर भूमी आहे आणि सूर्याची किरणं आहेत, यामुळं ते होत नाही. परंतु खरं कारण काय असेल तर सूर्य आहे. त्यामुळं प्रकृतीच्या निर्मितीला, सगळ्या जीवांच्या निर्मितीला कारण भगवंत आहे. म्हणून भगवंताला विसरायचं नाही, निर्मात्याला विसरायचं नाही. निर्मितीमध्ये गुंतल्यानंतर निर्मात्याचा विसर पडतो. आणि म्हणून त्यासाठी सांगितलेलं आहे जी सत्ता, जी स्फूर्ती आणि प्रेरणा जी असते, जे चैतन्य असतं ते भगवंताचं असतं. भगवंताशिवाय हालचाल होणार नाही. सगळ्या गोष्टी हलतात. हल्लं म्हटलं की समजायचं त्या ठिकाणी चैतन्य आहे आणि ते चैतन्य जडाला हलवतं. म्हणून जड हलूच शकत नाही. म्हणून उकर भूमीमध्ये आपोआप मृगजळाचा भास होणारच नाही. तर मृगजळाचा भास होण्यापाठीमागं सूर्याची किरणं, उकर भूमी. पण खरी गोष्ट कोणती असेल तर सूर्य. उकर भूमी तिथंच असते, आजही असते. सूर्य मावळल्यानंतर सुद्धा असतेच ती. म्हणून का सूर्य मावळल्यानंतर मृगजळ दिसत नाही याचा अर्थ सूर्य होता म्हणून उकर भूमीमध्ये ती मृगजळ दिसत होतं. म्हणून आपल्याला संसाराचा जो भास होतो, संसारामध्ये ज्ञानाचा अनुभव येत असतो, संसार प्रिय वाटत असतो, याला कारण भगवंत सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे. आणि त्याच्या प्रेरणा, त्याची सगळी तत्व जे आहेत अस्ति भाती प्रिय सच्चिदानंद, हे सगळं त्यानं सगळ्या वस्तूमध्ये घातलेलं आहे. आणि म्हणून मला सगळ्या वस्तू सद्रूपानं, चिद्रूपानं, आनंदरूपानं अनुभवाला येतात. रोहिणीचं जळ जे दिसतं त्यामध्ये पंचमहाभूत आता इथं वर्णन केले, त्या उकर भूमीचा काही उपयोग होत नाही. पण मृगजळासाठी धावणारी जी हरणं आहेत ती जीवाच्या ठिकाणी कल्पना केली पाहिजे. आपण हे असंच धावतो, किती वेळा धावायचं, किती धावायचं. म्हणून धावणं जे असतं, आता कुंटली धाव तृष्णेची या तुकोबांचा अभंगच आहे. आता निश्चिंतेने पावलो विसावा,
खुंटली या धावा तृष्णेची या, ही तृष्णा कुणाची होती तर मृगजळाची होती. आणि मृगजळाची तृष्णा कधीही तृप्त होणार नाही. मृगजळ पिऊन कुणाला तृप्त झालेला आहे? माऊलींची उभी पुढे 15व्या अध्यायामध्ये काय साळी केळी कराव्यात काय त्याच्यावर? साळी केळी म्हणजे काय? पीक घ्यावं काय मृगजळावरती? हाय मृगजळ दिसते म्हणून ऊस लावावं काय? किती टन ऊस होते म्हणून वाट बघावं काय? त्याला पाणी कुठलं द्यायचं तर मृगजळ देऊन ऊस किंवा पीक येईल काय? असा एक दृष्टांत पुढे 15व्या अध्यायामध्ये येतो. याचा अर्थच असा आहे की मृगजळासाठी धावणारी जी असतात हरणं ही जीवरूपाने आहे. आम्ही तसंच प्रपंचाच्या म्हणजे प्रपंचरूपी मृगजळाच्या पाठीमागं धावतो. विषय आपल्याला इतके आकर्षित करतात की अजून पुढे या, तुम्हाला सुखाचा पत्ता देतो, अजून पुढे या, असं सुखाचा पत्ता देतो. आणि सुख तरी दाखवतच नाही. सुखाची भलावण नुसती केली जाते, सुखाचा भास निर्माण केला जातो. आणि मला वाटतं माझ्या बायकोमध्ये, नवऱ्यामध्ये, मुलामध्ये सुख आहे, माझ्या नातलगांच्यामध्ये सुख आहे. असं जर नातलग माझ्या आणखीन मित्र वाढले तर ते मला सुखी करतील. घरात ही वस्तू आणली तर त्यामुळे मला आनंद होईल. म्हणजे मृगजळाचं सारखा जसं हरिण धावतं, पुढं गेलो तर पाणी सापडेल, अजून जरा पुढे गेलो तर आणि पाणी कदाचित सापडेल. आता थोडं अंतर राहिले आणि जरासं पळून बघूया. आणि पळत 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 ते ऊर फुटून मरून जातं. जसं आपलं आयुष्य संपतं तसं. म्हणून मृगजळाचा दृष्टांत त्यासाठी आहे. त्याप्रमाणे प्रकृतीनेही उत्पन्न केलेलं आणि लयाला गेलं, लयाला कारण आहे जी प्रकृतीचं उत्पत्ती आणि लयाला कारण मीच आहे असं भगवंत सांगतात. त्यामुळं नाशानंतर पृथ्वी जी आहे ती सृष्टी माझ्या ठिकाणी विश्रांती घेते असं ते म्हणतात. सृष्टीनंतर लयाला गेली की कुठं जाते? कल्पांतानंतर तर त्यातच विरून जाते. जेव्हा सूर्यास्त होतो त्यावेळी किरणं कुठं जातात तर सूर्यामध्ये जातात. जिथून आलेली असतात तिथंच जातात. ती मृगजळ दाखवून झालं की ती तिथंच निघून जातात. किरणं निर्माण होतात, मृगजळाचा भास होतो आणि किरणं सगळी सूर्यामध्ये लय पावतात. म्हणून जेथे उत्पत्ती आहे तिथंच त्याचा उपसंहार असतो. कायम लक्षात ठेवायचं. जिथून ते निर्माण होतं तिथंच त्याची समाप्ती असते. ही गोष्ट लक्षात जर आपण ठेवली तर आपल्याला जाणवेल की ज्या भगवंताच्या कुशीतून योनीतून आपण जन्माला आलो त्याच ठिकाणी माझा शेवट आहे. ज्या मातीतून प्रपंच महाभूतातून माझी निर्मिती झाली त्याच पंचमहाभूतामध्ये माझं मृत शरीर गाडलं जातं, दहन केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला तर या सृष्टीबद्दल असणारं आकर्षण, शरीराबद्दलची आसक्ती आणि प्रपंचाबद्दलचं ममत्व संपून आपण अहंकार विरहित होऊन हलकेपणाचा अनुभव घेऊ. पण हा हलकेपणा जाणवायला या दृष्टीनं विचार केला पाहिजे. पण जिथं उत्पत्ती होते तिथंच त्याचा शेवट होतो. समुद्रातून निर्माण झालेलं पाणी बघा, पाऊस पडतो आणि समुद्रात पाणी पडतं. समुद्रातलंच पाणी बाष्पीभव होऊन ढगाच्या रूपानं परत पाऊस पडून परत समुद्रातच येतं. म्हणजे समुद्रातलंच पाणी समुद्रातच येतं, अन्य कुठंही जात नाही. तसा सृष्टीचा उत्पत्ती भगवंताच्याच द्वारे होत असते आणि सृष्टीचा लय सुद्धा भगवंताच्याच ठिकाणी होत असतो. त्यामुळे शेवटी एकच राहतं शिल्लक, की ज्याचा लय होत नाही असं तत्व म्हणजे परमात्मा आहे. हे जेव्हा आपल्याला कळायला लागेल त्यावेळी निर्मितीला, प्रत्येक निर्मितीला शेवट असतो असं समजेल. जेव्हा जेव्हा संयोग होतो तेव्हा तेव्हा वियोग ठरलेलाच आहे. जर वियोग लक्षात घेऊन संयोगाचा अनुभव जर आपण घ्यायला लागलो तर गुंतणं संपून जातं ना. वियोग ठरलेला आहे असं लक्षात ठेवून संयोगाचा अनुभव घ्यावा, म्हणजे संयोगाचं सुख घ्यावं. संयोगाचं कशाचं सुख आहे? माझी मुलं बाळ आहेत, त्या मुलाबाळाशी माझा संयोग होतो. पण एक दिवशी वियोग होणार आहे ना त्यांच्यापासून, तर वियोग आहे असं गृहीत धरून संयोगाची सुख जे आहे ते संयोगाचं सुख घ्यावं. त्यावेळी कळेल की हे मिथ्या सुख आहे. मी आता जे भोगायला लागलोय हे मिथ्या सुख आहे. मी जी टी व्हीवरली मालिका बघतो ती खोटी आहे. अशी खोटी समजून बघितलं तर आपल्याला रडू येतं का? नाही येत. कारण त्यातली माणसं रडतात, त्यांना दुःख झालेलं असतं आणि त्यामुळे माझ्या दुःखाशी त्यांचा काही संबंध नाही. मी त्याला मिथ्या ठरवलेलं आहे. हे मिथ्या एकदा ठरलं ना तर त्याच्यात घडलेल्या घटनेमुळे माझ्यावर परिणाम व्हायची गरजच नाही. पण बरेच वेळा असं झालेली घटनासुद्धा आपण बघतो. इतके भांबावून लोक जातात की या सगळ्या गोष्टीला सत्यता देतात. पण एकच सत्य आहे, एकच. आणि ते सत्य कोणतं असेल
तर ते म्हणजे भगवंत. आणि भगवंत एकमेव सत्य आहे. सत्यम अनंतम ज्ञानम असे श्रुतिवचन आहे. हे सत्यच, भगवंतच सत्य आहे, अन्य काय नाही. म्हणून माऊली बोलतात, हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मूळ, ते रश्मी नव्हती केवळ होय ते भानू. दुसरा बघा तसाच, तयाची परी किरीटी. आता सिद्धांत सांगायला सुरुवात केली. वरती रोहिणीचं जळ आणि दुसरी गोष्ट सूर्याचा दृष्टांत. सूर्यकिरण, सूर्या आणि मृगजळ यात तयार झालेलं मृगजळ आहे. त्याला कारण किरण आणि सूर्य असं वर्णन केलेलं आहे. तयाची परिकीर्ती, त्याच्याप्रमाणच या प्रकृती झाली या सृष्टी. जेव्हा या प्रकृतीपासून जगाची उत्पत्ती झालेली असते, जे उपसंहरुनी किजे लटी ते मीची आहे. म्हणजे वर्णन काय करतात बघा, त्या ठिकाणी मीच आहे. आता तेच वर्णन आपण बघितलं. सत्य काय आहे? एकमेव भगवंत आहे. समुद्राचं पाणी जे आहे ते समुद्रामध्ये जाणार आहे, कारण जिथून निर्मिती होते तिथंच. एखाद्या तलावामध्ये आपण चंद्राचं प्रतिबिंब पाहिलं, जर आपण प्रतिबिंबाला खरं नाही मानलं तर शहाणा माणूस काय करेल बघा, तर त्या प्रतिबिंबाच्या बरोबर उलट्या दिशेने प्रवासाला निघेल आणि बिंबापर्यंत पोहोचेल. पण आमच्यासारखे मूळ जीव जे असतात, पामर जीव असतात, ते काय करतात, तर तलावातल्या प्रतिबिंबालाच खरं मानतात आणि तलावातलं प्रतिबिंब चंद्राचं खरं मानून त्याच्याशीच एकरूप होतात. त्यातून कसलं सुख होणार आहे? खऱ्या चंद्रामध्ये जे बिंबामध्ये आहे ते प्रतिबिंबामध्ये नसतं. म्हणून दृष्टांत देताना आता सिद्धांत दिलेला आहे की जो जिथं निर्मिती होते त्या निर्मितीच्या ठिकाणीच त्याचा शेवट ठरलेला असतो. ज्या ज्या ठिकाणी ज्यावेळी एखाद्या गोष्टीला मॅन्युफॅक्चर डेट असते त्यावेळी त्याला एक्सपायरी डेट सुद्धा लिहिलेलीच असते तिथं. जेव्हा माझी जन्मतिथी असते ठरलेली, त्याच वेळी तिथं मृत्यूतिथी फक्त लिहायची राहिलेली असते. म्हणून आपण फोटो तयार करून ठेवलेला आपला बरा, मुलांना सांगायला बरं. नंतर फोटो करत बसण्यापेक्षा माझी जन्मतिथी लिहून ठेवतो. बऱ्याचशा शाळांमधून आपल्याला बघायला मिळतं. पूर्वी असायचं, आता अलीकडे बघायला मिळत नाही. नोकरी सुरू तारीख न सुता असं लिहिलेलं असायचं. का लिहित होते बिचारे का माहिती, पण ते लिहायचे मात्र पूर्वी. आणि मग नोकरी संपलेली तारीख मग दुसऱ्याने लिहावी लागायची, कारण आपल्याला लिहिता येत नाही. आपण आपला जन्मही पाहिलेला नसतो, तसं त्यामुळं आपण आपला मृत्यू पण पाहत नाही. पण जन्म मृत्यू पाहणारा एक जण आहे ना, कोणतरी दुसरा. माझा जन्म पाहणारा कोणतरी आहे, माझा मृत्यू पाहणारा कोणतरी आहे, मला फक्त कळत नाही. म्हणून इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तया परिकीर्ती. जसं मृगजळ आहे त्याच्याप्रमाणे हे प्रकृती झाली या सृष्टी. ही प्रकृती सृष्टीची निर्मिती करते. जशी मृगजळाची निर्मिती तात्पुरती असते, तशीच ही तात्पुरती निर्मिती आहे सृष्टीची सुद्धा. ह्याला कायमस्वरूप देता येणार नाही. कायम कशाला म्हणायचं? जे नित्य आहे ते. नित्य कोण आहे? नित्य भगवंत आहे, अन्य काय नाही. सत्य ना अन्य किंचित शब्द वापरलेला, दुसरं काहीही सत्य नाही आहे, फक्त भगवंत सत्य, नित्य, बुद्ध, मुक्त शब्द त्याला वापरलेले आहे. त्यामुळं एकमेव सूर्य तेवढा सत्य आहे. सूर्य कुठं जात नाही. रात्र होते, दिवस होतो, मृगजळ दिसतं, माणसं त्याचा उपयोग करून घेतात, सगळं चालू असतं सूर्याच्या सत्तेवरती, कारण सूर्य नित्य आहे. तो विचार केला तर उपाधीनं आहे म्हणून मावळतो आणि उगवतो आपण त्याला म्हणतो. वास्तविक पृथ्वीच्या उपाधीनं बोलतो आपण. आपण पृथ्वीवर राहतो म्हणून आम्हाला सूर्य मावळतो आणि उगवतोय, वाढतोय. आपण जर सूर्यावर राहायला गेलो, धरून चालूया, कल्पना करूया, अशी काहीतरी व्यवस्था केली, आपण राहता येणार नाही. पण राहायला जर गेलो तर सूर्य कधीच मावळत नाही, सूर्य कधीच उगवत नाही असं आपल्याला कळलं असतं. पण तसं आपण काय पृथ्वीच्या उपाधीनं बोलतो. आता सूर्याचा अस्त झाला, आता सूर्याचा उदय झाला, दिवस झाला, रात्र झाली, हे पृथ्वीच्या सापेक्षतेनं आपण बोलत असतो. तयाची परिकीर्ती या प्रकृती झाली या सृष्टी. म्हणजे ही प्रकृतीनं निर्माण केलेली जी सृष्टी आहे, ही सृष्टी अशा मृगजळासारखी आहे जे उपसर्वने किजेल ठी शब्द म्हणजे शेवट. ठी म्हणजे काय? शेवट. त्याचा शेवट ते मीच आहे, त्यांचा शेवट मीच आहे. माझ्यामध्येच ते लय त्यांचा होतो, अन्य कुठंच लय होणार नाही. किती लाटा मोठ्या उसळू द्यात, पण उसळलेल्या लाटांनी लक्षात ठेवलं पाहिजे
की त्याने जर शांतीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याने उसळणं बंद करायला पाहिजे. लाटा उसळायच्या बंद झाल्या की त्या समुद्राच्या पाण्याशी एकरूप होत असतात. त्यांना कळतं नंतर आपण उगीच मोठ्या मोठ्या गप्पा मारत होतो, उंच उंच भरारी घेतोय माझ्याच सामर्थ्यावरती असं वाटत असतं. पण खरं सामर्थ्य जे असतं ते पाण्यात असतं. पाण्यामुळं लाटा निर्माण होतात आणि निर्माण झालेल्या लाटा त्यांची शेवटची गतीसुद्धा जी आहे, लास्ट डेस्टिनेशन आपण ज्याला म्हणतो, ते पाणीच असतं. कारण पाण्यातून निर्मिती आहे. पाण्यातून निर्मिती असेल तर ती जमिनीवर त्याचा शेवट कसा होईल सांगा बघू. एखादी लाट उत्पन्न समुद्रात झाली तर समुद्रातच मुरणार ना, काय जाईल आणि बाहेर जमिनीवर जाऊन आपटणार आहे का? नाही. याचा अर्थ जिथून उत्पन्न होतं तिथंच जातं. मृगजळ उत्पन्न झालं ना, ते सूर्यामुळं झालं. सूर्याची किरणं जेव्हा सूर्य ओढून घेतो, रश्मी कर शब्द वापरलाय 12व्या अध्यायामध्ये. रश्मी म्हणजे किरण, जसा सूर्य आकुंचित करून घेतो सूर्यास्ताच्या वेळी, त्यावेळी हे मृगजळ दिसेनासं होतं. मृगजळ खरं आहे का? नाही. सांगण्याचा मुद्दा हा आहे, सृष्टी खरी आहे का? संसाराला सत्यत्व देतो आपण, ते खरं आहे का? नाही. मग सत्य काय आहे? परमार्थता मत परतरम नान्य किंचित, माझ्याशिवाय दुसरं काहीही सत्य नाही. म्हणून धनंजया मयी सर्वविधम प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव, माझ्यातच तू गुंतून राहायला पाहिजेस, माझ्याशीच तू एकरूप झाला पाहिजेस. आणि मी म्हणजे काय? त्या माळेतला धागा. माळेतला धागा सोडून तू जाऊ नकोस. तू जर धागा सोडून गेलास ना आणि तुझा आश्रय सोडलास, बरोबर आहे, खरा शब्द तो आश्रय आहे. धागा हा मन्यांचा आश्रय आहे. आणि आश्रय सोडून जर भगवंताच्या आश्रय सोडून जर आपण प्रपंचाच्या आश्रयाला जर गेलो तर तो आश्रय खरा नाही आहे. त्यामुळे मृगजळाच्या नादाला लागून मी माझं काय करतो? खऱ्या पाण्याला मुकतो. कदाचित ते मृग, ते हरिण, कदाचित कुठंतरी त्याला पाण्याचं एखादं डबकं मिळालं असतं. जर त्या खोट्या पाण्याच्या नादाला दिवसभर लागलं नसतं आणि धावून धावून पडलं नसतं तर त्याला खऱ्या पाण्याचा कदाचित शोध लागला असता. पण खऱ्या पाण्याच्या शोधात फिरला तर ना, म्हणजे खरं काय आहे एकदा शोधून घेतलं पाहिजे ना, एकदा त्याचं संशोधन केलं पाहिजे ना, शास्त्राला आणि संतांना विचारलं पाहिजे ना खरं काय आहे. आणि त्यावेळी ज्यावेळी खरं काय कळेल त्यावेळी खऱ्याचाच नाद करावा. म्हणून मृगजळाला सत्यत्व देणं म्हणजे मूर्खपणा आहे, जसा तसा संसाराला सत्यत्व देणं हा मूर्खपणा आहे. मृगजळ हे एखादी उकर भूमी निर्माण करू शकत नाही किंवा सूर्याच्या किरणामुळं मृगजळ निर्माण होत नाही, माऊली सांगतात. म्हणजे आपल्यालाच वाटत असते माझ्यामुळं संसार उभा राहिला, मी काहीतरी केलं म्हणून संसार चाललेला आहे, मी काहीतरी चालवतो कमवतो म्हणून माझं मी जगतो, असं वाटत असते माझ्या स्वतःच्या असल्यानं. नाही, मृगजळाला पण तसंच वाटत असेल. म्हणून मृगजळ हे किती गोष्टी कारणीभूत आहेत बघा. रोहिणीचा मुहूर्त पाहिजे, उकर भूमी पाहिजे आणि सूर्याची किरणं पाहिजे. एवढ्यावर मृगजळ दिसतं, त्याशिवाय दिसतच नाही. आपण म्हणतोय माझ्यावर माझं मी जगतो, वास्तविक नाही. हे सगळं होण्यासाठी भले जरी रोहिणी नक्षत्र आहे, भर दुपार धरूया आपण, उकर भूमी आहे, यातलं एक जरी नसेल ना तरी काही निर्मिती होत नाही. म्हणून विचार करायला आपण गेलो तर आश्रय सोडून जाऊ नये. आणि इथला आश्रय जो शब्द वापरलेला आहे तो त्यासाठी तयाची परी किरीटी या प्रकृती झाली या सृष्टी. आणि हे सगळी प्रकृती माझ्यातून झालेली आहे. त्यामुळे माझं भजन कर. तुला या सृष्टीची माहिती करून घेत बसू नकोस किंवा त्याचं धावाधाव करत बसू नकोस. कितीतरी शोध लावले, सगळ्या ग्रहांचे शोध लागले, म्हणून पोटा पाण्याचा प्रश्न सुटला आहे काय सांगा बघू. आरोग्याचे प्रश्न सुटलेत काय सांगा बघू. नाही. आम्ही चंद्रावर गेलो म्हणून तिथलं कुठलं औषध आपण आणलंय काय कॅन्सरवरलं? नाही. काय जाऊन काय केलं आपण? नाही. आम्ही शोध लावले, तिथं झेंडा लावला, तिथं आपला ध्वज फडकवला, बरोबर आहे, सगळ्या ग्रहावरती गेला, चांगली गोष्ट आहे, कळायला लागले आपल्याला त्यामुळं. परंतु मुख्य गोष्ट आहे ना सुखाची, त्या सुखाच्या गोष्टीला आपण पारखे व्हायला लागलेला आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे. माऊली म्हणतात जय उपसंहरोनी, उपसंहार करणं म्हणजे त्याचा नाश करणं, लय करणं. ती एकत्र करून, जे प्रकृती सर्व जगत एकत्र करून त्याची समाप्ती किंवा त्याचा लय केलेला असतो, तेव्हा त्याला मुख्य कारण मीच आहे. प्रकृती संपते त्याला कारण मीच आहे.
आणि प्रकृती जन्माला घालते त्याला कारण भगवंतच आहेत. म्हणून माझ्या जन्माला माझ्या मृत्यूला कारण भगवंत आहे. माझ्या मृत्यूला शब्दाचा अर्थ काय आहे? जे जे जन्माला आले त्या शरीराच्या मृत्यूला कारण भगवंत आहे. शरीराच्या जन्माला कारण भगवंत आहेत. म्हणजे सगळे चर आणि अचर जे जन्माला येतात त्या भगवंताच्या एकूण स्फूर्तीतून आणि सत्यातून जन्माला येतात असं माऊली बोलतात. त्यामुळे समुद्र जसा जरी समुद्रातून क्षरला समुद्र गंगाओघी मिळे आणि आपणची खेळे आपणाशी. तुकाराम महाराजांचा आपण फार सुंदर आहे. मागच्या वेळा आपण चिंतनात घेतला होता, आपल्याला बघायला सांगितला होता. फार सुंदर आहे. तशाच अर्थानं इथं मृगजळाचा दृष्टांत दिलेला आहे. 2 उभ्यांच्याद्वारे आपण बघितलं. नंतरच्या याच्यामध्ये आपण तो सोन्याचा दृष्टांत जो म्हणायचा आहे त्याच्यावरती थोडासा विचार आपण करूया. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.